स्वतःला
आणि
पुत्राच्या गळा मानावल्या गेले हे शेतकरी माझ्या या कौशलपुराचा खरा राजा तू अन्न धान्य पिकवतोस म्हणून माझी जनता सुखला चुकला नाही राजानू पहिले माका क्षमा करावी कारण माझा या तुमच्या दरबारात येण्याचा अधिकार कसं नाही पण मला न्यायविरोध झाला म्हणून मी तुमच्यापर्यंत येलोय कारण आजपर्यंत मी का पिकवत होतोय त्या भाजीपाला म्हणा अजून काय म्हणा पण त्या सगळा माका मिळत होता पण आज अशी वेळ येईल की दोन वेळेचा जेवण पण माका मिळणं मुश्किल झाला कारण ज्या काय मी केलंय जो अवकाळी पाऊस पडता शेती माका ज्या पिकवलंय त्या पण माका मिळत नाही आणि जो काय मी भाजीपाला केलंय तो पण सगळं नाही ठेवलो चिंता करू नका एकंदरीत तुमचं गाणं ऐकल्यानंतर सारी परिस्थिती माझ्या लक्षात आलेली नैसर्गिक आपत्तीनं आपलं जीवन उद्ध्वस्त झालंय बरोबर या जीवनाला तुम्ही जणू काही कंटाळलात आणि म्हणून स्वतःच्या गाणं घेऊन या कुशलपुराच्या राजकारणात या माधू शेतकऱ्याची तरी दादा विनंती करू नका अहो अधिकाऱ्याला सांगा मी जरी राजा असलो तरी मी जनतेचा सेवक आहे तुमची सेवा करणे माझं आद्य कर्तव्य आहे तेव्हा एकंदरीत आपल्या म्हणणं क्षणातरी विलंबन करतात या राणी वशावरती आले का तुझी माझी घंटिका होते अगदी पुत्रवर त्याच्यावर प्रेम करण्यासाठी तयार झाली तो तुझ्या काळजाचा तुमचा युवराज बऱ्या वर्षाचा बदल कार्यक्रम आणि बऱ्या वर्षाचा आणि त्याने जो पावसाचा शास्त्र त्याला काय करताना आता काहीतरी 4 कोटी वर गेले तो पाऊस पडता आणि कोकणाची सगळ्यात पाणी करून भारताची सगळ्यातच करणार पण काय करतात तो माणूस चांगलं शेताकडे पण लक्ष दे तो काहीतरी फिरत असतो ना तो कधी असं शेतात येऊन ना पण या सोन्यासारखं तो पिकवला होता तर काय करतो जर ते ह्या हातात लवकर नाही घेतलं तर आम्ही थांबलो का आजकालचे लोक हे जमिनीला जमिनी इकून मोकळं होतं ऐका सांग जमिनी कोणी इकू नको जर का तुम्ही जमिनी आज इकला तर उद्या तुमच्या खाप राहत ना काय ते उपला आणि ह्या जर सोना पिकवलं ह्या सोना आजकाल खाई गावात ना ह्या फक्त आपल्या शेतातच गावतात सोना Thank you.
कामाचं असं बापाशीनच पाठवलेला. पण माका सांगा माझ्या बापाशी तुमचा हे पाठवलं की का? समजत ना तू काय बोलतेस माझ्या बापाशी तुमचा हय पाठवल्यात की काय? कसं सांगता? अगं मला समजेल असं काहीतरी. पण मी काय म्हणतोय माझ्या बाबांनी तुमका हय पाठवले नाही मुळीच नाही. मग आलं माझ्या घरी पाठवलं हे शब्द मला बरं झाला लवकर कळलं. तसं तुला म्हणत असशील तर तुझ्या वडिलांनी मला पाठवलं नाही. काय सांगता माझ्या बापाशी पाठवला माझ्या पायाने इथं बघणार. बरं झालं माझ्या बापाशी तो त्रास वाचलो आणि माझा पण त्रास वाचलो. काय सांगतो? आता काम कर. पाहिजे. ह्याचा कापूचा असा मला. आता राखूची काही गरज नाही हा. जो पाऊस पडता व्यवस्थित पिकला असा तेव्हा तर ह्या दोन मोठे कसे हातात येतात ते बघू पाहिजे. त्यासाठी मी कोणती आणतोय लवकर कापूया आणि घरात जाऊया. ही तुझी कामं करण्यासाठी मी इथं आलो.